सकाळ सकाळच्या नाश्त्यासाठी ना आज मी तुम्हाला इतका छान असा हेल्दी ब्रेकफास्ट दाखवणार आहे। म्हणजे फक्त आणि फक्त एक वाटी गव्हाच्या पिठापासून तुम्ही सगळ्यांसाठी असा हेल्दी नाश्ता तयार करू शकता। फक्त एक मोठी वाटी गव्हाचे पीठ आणि हे असे मी कांदा, टमाटर, कोथिंबीर आणि मिरची घेतली। ते ह्याच्याऐवजी ना तुम्ही आवडीनुसार व्हेजिटेबल वापरू शकता। आता हे सगळं जे कट केलं ना, कांदा, कोथिंबीर, टमाटर आणि 2 मिरच्या हिरव्या, ते मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते। शिमला मिरची, पत्ताकोबी, गाजर वगैरे म्हणजे आवडीनुसार तुम्ही व्हेजिटेबल ह्याच्यामध्ये टाकू शकता। एकंदरीत खूप हेल्दी नाश्ता आहे, कारण की सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे, जे आपल्यासाठी खूप चांगलं आहे। तुम्हाला तर माहिती आहे, रोजचं आपलं रुटीनचं खाणं म्हणजे चपाती, रोटी, त्याच्यापासूनच आपण गव्हाच्या पिठापासूनच हा नाश्ता तयार करतो। आता हे व्हेजिटेबल टाकल्यानंतर किंवा हे कांदा, मिरची, टमाटे जे टाकले त्याच्यानंतर आपण हे बेसिक आपले जे मसाले आहेत ना ते टाकायचे। धना पावडर 1 चमचा, हळद 1 चमचा, लाल तिखट अर्धा चमचा वापरायचा आहे आणि गरम मसाला पावडर टाकायचा आहे। तुम्ही हवं तिथं जिरे, तीळ टाकू शकता। थोडा चटपटीत स्वाद द्यायसाठी तुम्ही याच्यामध्ये चाट मसाला टाकू शकता, म्हणजे मी ऑप्शन सांगते। आणि हे नाही टाकलं तरी असं साध्या सिंपल पद्धतीने सुद्धा हा नाश्ता खूप छान असा खाण्यासाठी होतो। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचे। आपण इथे चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे। हे बघ असं मिक्स करून घ्यायचं। मग थोडं थोडं पाणी करून, कारण गव्हाचे पीठ आहे चिकट असतं, तर हळूहळू हलक्या हाताने थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचे बॅटर। जसं आपण बेसनाची पोळी बनवतो तशाच प्रकारचा बॅटर हा बनवायचा अगदी। आणि मस्त हे गरम बॅटर झालं की याला 5 मिनटं ठेवून मग आपण याला गरम पॅनमध्ये आपण ह्याची मस्त अशी पोळी बनवायची आहे। म्हणजे एकंदरीत हा एक पराठा पण होतो आणि कसं आहे ना, एक छान असा एक मस्त टेस्ट लागते याची। रोजच्या सकाळच्या नाश्त्यासाठी ना काहीच सुचत नाही, पण हा एक वेगळा आणि युनिक नाश्ता तुम्ही नक्की तयार करा। आता मी पॅनमध्ये थोडंसं तेल हे खूप पडले, पण ह्याच्यापेक्षा खूपच कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो। आता हे थोडंसं टाकताना साईडने थोडंसं सांडलं गेलं आहे, पण काही हरकत नाही। आता हे असं पसरून घ्यायचे। हवं तर तुम्ही याला अगदी पातळ डोशासारखं सुद्धा करू शकता। डोसा पॅन असतो बघा, त्याच्यामध्ये अगदी पातळ असं पसरून करू शकता, किंवा बेसनाच्या पोळीसारखं हे असं करू शकता। इकडे बघू शकता। आणि याला डीप आचेवर म्हणजे मंद आचेवर आपण याला फ्राय होऊन द्यायचे। मस्त रेड ब्राऊन क्रिस्पी असं होईपर्यंत याला फ्राय करायचे। इतका छान हेल्दी नाश्ता हा तयार होतो खाण्यासाठी। म्हणजे बघा, मॅगी, बिस्किट, पोहा, टोस्ट वगैरे आपण सगळंच खातो नेहमी, पण हा नाश्ता ना खूप छान आहे हेल्थसाठी। स्पेशली तर लहान मुलांसाठी तर खूपच चांगला आहे, कारण की लहान मुलांना सकाळी सकाळी चपाती वगैरे दिले की ते नकोच करतात। त्यासाठी चपाती पण खाण्यात येते आणि दुसरी गोष्ट भरपूर अशा भाज्यासुद्धा खाण्यात येतात। त्यामुळे हे असं हेल्दी नाश्ता तर नक्की द्या त्यांना करून। हे बघा असं मस्त दोन्ही बाजूनी असं अलटीपलटी करून छान असं क्रिस्पी ब्राऊन होईपर्यंत इतका हा तुम्ही गव्हाचा पिठाचा पराठा बनवू शकता याला तुम्ही। इतका छान नरम, सॉफ्ट आणि लुसलुशीत हा तयार होतो ना, खाता वेळेस खूप भारी वाटते। एकदम नरम सॉफ्ट लागतो खाता वेळेस। तर छान असं भाजून घ्यायचं, जसं आपण पराठा भाजतो नॉर्मल तसं भाजून घ्यायचे। तर आता चांगलं शेकून काढलेलं आहे। हे बघा, मिडियमच गॅस ठेवायचा, काही जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही। तर हे असं हलक्या हाताने दाब देऊन याला असं काढायचं। हे बघा, हे असं चांगलं शेकून घ्यायचं आहे। बघा असं मस्त छान असा रंग आला ना, म्हणजे चांगलं भाजलं जातं आणि मस्त खाता वेळेस पण छान असा क्रिस्पीपणा लागतो थोडासा। आता हे मी काढून घेते। हे बघा, आता हलक्या हाताने हे काढून घ्यायचं आहे। बघा तुम्ही तेल बघू शकता, आपण तेल अजिबातच पॅनमध्ये नाही आहे, म्हणजे खूप कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो। आणि म्हणजे चारी बाजूनी म्हणजे व्यवस्थित असा नाश्ता, हेल्दी नाश्ता आहे हा। हे बघा असा लुसलुशीत नरम असा सॉफ्ट असा हा हेल्दी नाश्ता गव्हाच्या पिठापासून, फक्त 1 वाटी पिठापासून तयार होतो। तर मी नंतर बाकीचे करून घेते। आता हे सुरुवातीचे 3 केलेले आहेत मी। हे बघा गरमागरम असे गव्हाच्या पिठापासून बनवलेला हा पराठा, ह्याला आपण पराठाच बोलूया। हे बघा मस्त व्हेजिटेबल पराठा हा गव्हाच्या पिठापासून बनवला आहे। ह्याच्यामध्ये आवडीनुसार तुम्ही व्हेजिटेबल टाका। याचा नरमपणा बघा, याचा लुसलुशीतपणा तुम्ही बघू शकता। इतका सॉफ्ट आहे ना, हातामध्ये पकडता क्षणी हे बघा तुटला जातोय, म्हणजे इतका भारी नरम सॉफ्ट इकडे बघू शकता। हे बघा याचा टेक्स्चर बघू शकता, किती नरम आहे, सॉफ्ट आहे। आणि मस्त केचपसोबत किंवा गरमागरम चहासोबत किंवा बटरसोबत
तुपासोबत खूप छान लागणार आहे नाश्ता. आणि हेल्दी तर खूपच आहे, कारण आपण याच्यामध्ये आपल्याला चपातीसुद्धा खाण्यात येणार आहे. दुसरी गोष्ट, चपातीसोबत आपण व्हेजिटेबलसुद्धा ह्याच्यामध्ये टाकले. फक्त बनवायचा प्रकार आपण वेगळा केला आहे. म्हणजे असं थोडंसं वेगळं ट्राय केलंच पाहिजे, जेणेकरून मुलांनासुद्धा खाता वेळेस, आपल्या लहान मुलांनासुद्धा खाता वेळेस मस्त वाटणार आणि आवडीने खातील पोट भरून. तर नक्की त्यांच्या टिफिनसाठी तुम्ही हे बनवा आणि 2-3 असे छोटे छोटे असे बनवून दिले तरी मस्त असा हेल्दी त्यांचा नाश्ता होईल आणि सगळेजण आवडीने खातात. तर नक्की ट्राय करा हा नाश्ता एकदा, तुम्हाला नक्की आवडेल. गरमागरम चहासोबत थंडीच्या दिवसात असा हेल्दी नाश्ता नक्की तयार करा. आणि तुम्ही बघितले, याला बनवायची प्रोसेस पण खूप सिम्पल आहे. फक्त गव्हाचं पीठ आणि व्हेजिटेबल बस, आणि बेसिक मसाले आपले टाकायचे बस. खूप चांगला हा नाश्ता तयार होतो. तर मला खात्री तुम्हाला आवडला असेल हा रेसिपी. तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एक अशाच रेसिपीसह. आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. जर नवीन बघत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईबर करा आणि नक्की हेल्दी नाश्ता असं करून नक्की खा.